लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये काव्या आता आईंना म्हणते की तुम्ही कसली काळजी करू नका, नंदिनी ताईला काहीच होणार नाही. तर दुसरीकडे आता वसुहत्या लगेच विजयला फोन करून सांगते की तुम्ही नक्की काय काम केलंय. विजय म्हणतो की झालं ना आपलं काम, त्या काव्याला मी गाडीने उडवलंय. वसुहत्या म्हणते की ती काव्या सुखरूप घरी आहे आणि नंदिनीने सेम तिच्यासारखेच कपडे घातले होते. याचा अर्थ तुम्ही काव्याऐवजी नंदिनीचा ॲक्सिडेंट घडवून आणला. आता जर घरात कळालं ना तर आपल्या दोघांची खैर नाहीये. तर मित्रांनो, घरात जो काळा धागा पडलाय तो काव्याचा नाही तर नंदिनीच्या हाताचा असतो. तर नंदिनी रस्त्यावर पडलेली असते, पण मात्र सगळेच लोक आता ॲम्ब्युलन्सची वाट बघत असतात. तर जीवासुद्धा तिथेच असतो, पण त्याला जराही कल्पना नसते की तिथे नंदिनी पडली आहे. गर्दी बघून तो जवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र तेवढ्यातच तिथे उभा असलेला एक व्यक्ती त्याला म्हणतो की बघा ना, ॲम्ब्युलन्स आली का. त्याचमुळे जीवा पुन्हा मागे वळतो आणि तो नंदिनीला बघू शकत नाही. तर नंदिनीची हालत खूपच गंभीर झालेली असते.